गोष्टीचं नाव आहे पानावटी डेव्हलपर्स. बाबासाहेब काळे मोठे श्रीमंत आसामी होते. त्यांची गावात 2 हॉटेलं होती, एक धाबा होता. गावात पडीक असलेल्या जागांवरती त्यांचं लक्ष असायचं. एकदा गाडीतनं जाताना त्यांना रस्त्याजवळचा एक मोठा प्लॉट रिकामा दिसला. तिथं ते गेले आणि तिथं काम करणाऱ्या एका माणसाला बोलवलं. त्याचं नाव रामू सुतार. ते माहीत होतं. ए रामू, इकडे. का हो बाबासाहेब, काय पाहिजे? अरे हा प्लॉट नुसताच पडला आहे. कुणाचा आहे हा? हा होय, त्या जनाचा आहे. मग ह्याच्यावर काय करत नाही का? काय नाही, ते कुठला आळशी आहे हो. बोलव बघू त्याला. मग त्या जनाला बोलवलं. जना, प्लॉट का पाडलायस? काय नाही जे, मला काय काम होत नाही. मग विकतोस काय मला? बरं, विकतो. म्हणून त्याने कागद वगैरे बघून तो प्लॉट स्वस्तात खरेदी केला. तिथं हायवे धाबा म्हणून बोर्ड लावून शेड बीड मारली, बोर मारला आणि काम सुरू केलं. पण 15 डिसेंबरला चालू करून 31 डिसेंबरचा धंदा करायचा म्हटला तरीसुद्धा खूप धंदा झाला नाही. 2-3 महिन्यामध्ये हॉटेलपेक्षा कमी पैसे मिळायला लागले. त्यावेळेला त्यांनी ओळखलं की या जागेतच काहीतरी दोष असावा. मग त्याने आणखी एक धंदेवाला कोणतरी बोलवला आणि त्याला ती जागा दिली. त्यानं लगेच न्यू मॅनेजमेंट हायवे धाबा असं लिहिलं आणि धंदा करायचा प्रयत्न केला. तरीसुद्धा 2-3 महिन्याने तो आला. बाबासाहेब, ये जगा अच्छी नाही आहे, प्लॉट वापस ले लो. बरं म्हटले. मग प्लॉट परत घेतला. मग काय करायचं ह्या विचारात होते. हेमंत आणि परेश म्हणून 2 मुलं होती. त्यांना सगळेजण आतरंगी असेच म्हणायचे. ते कायम आउट ऑफ द बॉक्स म्हणतात ना, तसा विचार करायचे. ते म्हणायचे की जागा वगैरे काय वाईट नसतात हो, हे लोक अभ्यास करत नाहीत, या जागेवर काय धंदा होईल. मग त्यांनी त्या जागेवर इकडं तिकडं बघून चांगला अभ्यास केला आणि तिथं पंक्चर काढायचं, टायर बदलायचं असं दुकान एका माणसाला चालवायला दिलं आणि त्याचा धंदा उत्तम चालायला लागला. काही दिवसांनी आणखी एका मुलाला तिथं स्नॅक सेंटर काढून दिलं, ते पण छान चालायला लागलं. मग दुकानाच्या बाहेर त्यांच्या ऑफिसच्या पाटी लावली, पानावटी डेव्हलपर्स. बाबासाहेब म्हणाले, हे काय रे? पानावटी म्हणजे पनवटी डेव्हलपर्स असं आहे ते, पण लोकांना समजतं बरोबर. मग त्यांनी MBAची मुलं घेतली, 2-3 मुलं. त्यांना काय कामच नव्हतं आणि अशा जागा हुडकायचा सपाटाच लावला की कुणाला धंदा करता येत नाही आणि कुणाला धंद्याला जागा हवी आहे आणि त्यांचा धंदा उत्तम चालू लागला.